आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन. युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे दरवर्षी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियर यांची जयंती आणि पुण्यतिथी 23 एप्रिल रोजी पुस्तक दिन म्हणून साजरी केली जाते. सन 1995मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा संपन्न झाली, ज्यामध्ये जगभरातील लेखकांचा आदर व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच पुस्तकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा 23 एप्रिल पुस्तक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. लोकांमध्ये वाचन सवय वाढविणे, जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे, लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि अनेकांनी आपल्या लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाप्रती आदरभाव व्यक्त करणे हे या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजच्या या दिवशी कॉपीराईट दिनसुद्धा साजरा केला जातो. कॉपीराईट ही कायदेशीर संज्ञा आहे. कोणत्याही लेखकाचा त्यांनी लिहिलेल्या मूळ संहितेवर स्वामित्व म्हणजे कॉपीराईट हक्क असतो आणि तो लेखक आणि प्रकाशक यांच्यामधील करारावर नोंदविलेला असतो. मात्र त्या लेखकांच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी त्याचे लेखन कॉपीराईटमधून मुक्त होते. कॉपीराईट हा कायद्याचा गाभा मानला जातो. थोडक्यात मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. कधीकधी लेखक प्रकाशक संस्थेशी करार करतो, नंतर कॉपीराईटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो. त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ते साहित्य किंवा रचना वापरू शकत नाही. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मूळ लेखक या कॉपीराईटद्वारे करत असतो. वाचन म्हणजे एक अर्थाने पराकाया प्रवेश असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एक वेगळ्या जगात प्रवेश करतो. तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकाशी मैत्री केली तर आयुष्याची साथ देणारे जीवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात. त्याचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं. थोडक्यात काय तर वाचनामुळे विचार आणि प्रगल्भता येते. वाचनाची ही ज्योत अखंड तेवत ठेवणे आपल्या हातात आहे. पुढील पिढीला याची सवय आणि आवड जपायला शिकून आपण नक्कीच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकतो. याच दिनाचे औचित्य साधून आमच्या शाळेमध्ये वाचन सवय रुजविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी म्हणजे पुस्तक संवादातून आपण जाणून घेऊयात. धन्यवाद. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त मी मराठी बाल साहित्यातील एका निरागस व खळखळून हसवणाऱ्या कलाकृतीबद्दल बोलणार आहे. ती म्हणजे झंप्याची डायरी. झंप्याची डायरी ही डॉक्टर वीरा करंदीकर यांची एक अप्रतिम साहित्यिक निर्मिती आहे. यात झंप्या नामक बालक आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव प्रांजळपणे मांडतो. या डायरीचे खरे सौंदर्य तिच्या विनोदांमध्ये आहे. जसे की अक्षर सुंदर असावे. हा निबंध लिहिताना झंप्या स्वतःच्याच अक्षराकडे पाहून विचार करतो की माझे अक्षर जर सरांनी बघितले तर सरांना असे वाटेल की कोंबडी चिखलात पाय ठेवून नाचली. किंवा आईने भाजी आण असे सांगितल्यावर झंप्या बाजारात जाऊन बटाटे घेऊन येतो, कारण बटाटे प्रत्येक भाजीत चालतात असे त्याचे ठाम मत आहे. पाढेपाठ करताना तर 7 दुने 82 म्हणून तो ठामपणे सांगतो की सरांनी जर यात चूक काढली तरीही माझा आत्मविश्वास कमी होणार नाही. आणि गायीबद्दल निबंध लिहिताना तर तो असे लिहितो की आमच्या शेजारच्या काकू गायीसारख्याच आहेत. त्या रोज सकाळी दूध काढतात आणि संध्याकाळी हंबरतात. अहो, म्हणजे आमच्या शेजारच्या काकू गायच आहेत. एकदा तर इतिहासाच्या तासाला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसे मारले असे विचारल्यावर झंप्या म्हणतो की सर वाघ नखांनी मारले, पण माझ्या मते गुदगुल्या करून मारले असावे. गुदगुल्यांचे नाव ऐकताच मला सुद्धा खूप हसू आले. एकदा पावसाळ्याबद्दल बोलताना झंप्या म्हणतो, पावसाळ्यात खूप पाऊस पडतो आणि त्यामुळं भिजायला होतं, म्हणून माझ्या बाबांनी मला छत्री आणून दिली, तर मी ती घरीच विसरलो
आणि त्यामुळे भिजले. यालाच तर म्हणावा खरा पावसाळा. अशा लहान लहान गोष्टीमधून लेखकाने बालकांचे निरागस तर्कशास्त्र आणि त्यांची दृष्टी उलगडली आहे. हा ग्रंथ केवळ बालवाचकांसाठी नसून तो प्रौढांनाही त्यांच्या विस्मृत बालपणाचे स्मितहास्य देऊन जाणार आहे. प्रत्येक पालक, अध्यापक यांनी या ग्रंथाचे परिशीलन केले पाहिजे. म्हणजे गृहपाठ विसरणे ही राष्ट्रीय समस्या आहे का? किंवा डब्यात पोळी भाजी ऐवजी मॅगी का असावी, या तात्विक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील. अशा या हृदयसंगम आणि विनोदाची झालर असलेल्या साहित्य कृतीचा ठसा मनावर कायमस्वरूपी उमटतो. झंप्याची डायरी ही मराठी बाल साहित्यातील एक अनमोल अलंकार आहे, असे प्रतिपादन करून मी माझे 2 शब्द संपवते. मजा पुस्तकांची वेळ काढून लुटायची. तेव्हा तुम्ही सुद्धा पुस्तकांची मजा वेळ काढून नक्कीच लुटा. धन्यवाद. शिकवणे बरोबर शिकणे हे ज्या पुस्तकातून मला शिकायला मिळालं हे पुस्तक आहे शिकता शिकविता. या पुस्तकाबद्दलच मी आज तुमच्याशी बोलणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत निलेश निमकर. निलेश निमकर यांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे याच्यामध्ये अनेक आव्हानांचा त्यांनी सामना केलेला आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ जर आपण पाहिलं तर मुखपृष्ठावर आपल्याला या ठिकाणी एक असा लूप दिसतोय. लूप हा गणितामध्ये जर आपण पाहिलं तर हा लूप आपल्याला अनंत हा शब्द सांगतो. मला प्रश्न पडला की मुखपृष्ठावरती अनंत हा लूप का घेतला असेल. मग माझ्या लक्षात आलं की अध्ययन, अध्यापन, शिकवणं ही जी प्रक्रिया आहे ही अनंत चालू आहे, ही कधी न संपणारी आहे. मला असं वाटतं की त्या उद्देशाने या ठिकाणी अनंत हा लूप घेतला असेल. आणि याच्याबरोबरच मुखपृष्ठावर असं दिसतंय की एका बाजूला उंच उंच बिल्डिंग्ज आहेत आणि एका बाजूला ग्रामीण भाग दिसतोय आपल्याला. झाडं दिसत आहेत, फुलं दिसत आहेत, वेली दिसत आहेत, काही मुलं दिसत आहेत आणि एक शिक्षकसुद्धा दिसतोय. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं जे नातं आहे ते अनंत आहे, ते नातं न संपणार आहे. आज मी या ठिकाणी उभं राहून बोलतो आहे. मला इतके दिवस वाटत होतं की आपली भूमिका ही फक्त शिक्षकाची, पण शिकता शिकविता निलेश निमकरांचं एक पुस्तक वाचून मला कळलं की माझी भूमिका ही फक्त शिक्षकाची नाही आहे. ज्या ज्या वेळेला मी माझ्या या वर्गाला शिकवत असेल, ते माझी मुलं बसलेले असतील, त्यांच्याशी मी जेव्हा बोलेल त्यावेळेला माझी भूमिका ही विद्यार्थ्याची देखील असणार आहे. म्हणून मला हे पुस्तक खूप विशेष आवडलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांशी या पुस्तकाच्या बाबतीत संवाद साधू इच्छितो. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला किशोर दरक जे एक मोठे शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांची अतिशय दीर्घ अशी प्रस्तावना या ठिकाणी लाभलेली आहे. त्यानंतर या पुस्तकामध्ये अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांचे उल्लेख आलेले आहेत आणि विशेषतः हे पुस्तक आदिवासींचं शिक्षण या विषयावरती जास्त समर्पित केलेलं मला दिसतं आहे की आदिवासींची एक संस्कृती वेगळी आहे आणि असं म्हटलं जातं समाजामध्ये. काही ठिकाणी त्याचा उल्लेख असा होतो की हे शैक्षणिकदृष्ट्या जास्त प्रगत नाही आहे. पण मग काय कारण असेल असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देतं आणि काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण करतं आणि काही प्रश्नांच्या बाबतीत ते आपल्याला दिशा देतं. याच्यातला विशेष जो भर आहे तो आहे आदिवासी शिक्षणावर. आणि आदिवासी शिक्षणावरती जो भर दिसतोय त्याच्यामध्ये असं दिसतं आपल्याला की आदिवासींमध्ये 2 गुण खूप महत्त्वाचे दिसतात. ते म्हणजे अनाग्रह आणि असंग्रह. म्हणजे आदिवासी लोक जे आहेत ते कुठल्याही बाबतीत अशी टोकाची भूमिका घेणारे नाही, कुठल्याही गोष्टीचा ते आग्रह करत नाही. आणि अजून एक त्यांचा जो गुण आहे तो आहे असंग्रह. असंग्रह म्हणजे साठवून ठेवणे. तो कुठल्याही गोष्टींचा साठा संचय ते करत नाही. हा त्यांच्या अंगातला एक अतिशय चांगला गुण आहे. एक अतिशय गमतीशीर प्रसंग मला आठवतो की जर आपल्याला भाषा शिकायची असेल तर आपल्याला अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवातूनच आपण भाषा शिक्षण करत असतो. एकदा निलेश निमकर हे आपल्या मुलांना, त्यांना नदीवरची एक कविता शिकवायची होती म्हणून ते नदीकाठी घेऊन गेले मुलांना. त्यांना वाटलं चला आपण नदीकाठी जाऊन मुलांना कविता शिकवू. पण तिथे अशी गंमत झाली की मुलांना आनंद खूप झाला आणि सर कविता शिकवतायत याच्या आधी मुलांनी पटापट सूर्या नावाच्या नदीमध्ये धडाधड उड्या मारल्या आणि पटकन पोहत पोहत ते पलीकडे निघून गेले. आणि इकडे निलेश निमकरांच्या छातीमध्ये धडधड व्हायला लागली. अरे मी कशासाठी इथे आणलं मुलांना. आणि मुलं पलीकडे निघून गेले आणि ते घाबरले की या नदीचं नाव होतं सूर्या नदी. या नदीत जर एखादा मुलगा बुडाला तर काय होईल. म्हणून ते पळत 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 गावाकडे आले आणि गावातल्या लोकांना सांगितलं चला पटकन चला नदीवर. आणि त्या ठिकाणी त्यांना असं दिसलं की लोक आले, लोक हसायला लागले की अरे हे मुलं तर आमचे दररोजच पोहत असतात. आणि मग त्यांना कळलं की
जे काही आपण अनुभव देतो ते अनुभव आपल्याला अध्यापनाशी योग्य पद्धतीने जोडता आले पाहिजे. आणि त्यांना ही पण एक गोष्ट कळली की माझा जो अनुभव आहे ना नदीच्या बाबतीत, तोच अनुभव या मुलांचा नाही आहे. या मुलांचे नदीच्या बाबतीतले अनुभव वेगळे आहेत. अजून एक गंमत याच्यामध्ये अशी दिसते की जेव्हा आपण भाषा शिकत असतो तेव्हा ती आपण अनुभवातून शिकतो. मला 2 शब्द खूप आवडले की पाणी जे वाहत असतं ते जुळजुळ वाहत असतं आणि काही ठिकाणी पाण्याचा खळखळाट असतो. निलेश सरांनी एक इतकी छान गोष्ट सांगितली आहे की जुळजुळ वाहणारं पाणी आणि खळखळ वाहणारं पाणी याच्या बाबतीत आपण मुलांना कसा अनुभव देऊ शकतो. तर जे पाणी वाळूतून वाहत असतं ते पाणी जुळजुळ वाहणारं असतं आणि जे पाणी खडकातून वाहत असतं त्या पाण्याचा खळखळाट आपल्याला ऐकू येतो. म्हणजे वाळू, जुळजुळ, खळखळाट आणि खडकातून वाहणारं पाणी, असं अतिशय सुंदर गोष्ट मला या ठिकाणी वाचायला मिळाली. निलेश निमकरांनी ज्या गावाचा उल्लेख केला आहे त्या गावाचं नाव आहे दाभोण. आणि दाभोण हे अनेक पाड्यांनी मिळून बनलेलं एक गाव होतं. त्या ठिकाणी निलेश निमकर हे अपघातानेच गेले. म्हणजे त्यांची काही सुरुवातीला आपण ते जाऊन शिकवू अशी काही त्यांची एवढं त्यांनी प्लॅनिंग नव्हतं केलेलं. अपघाताने ते त्या ठिकाणी गेले आणि केव्हा त्या मुलांमध्ये ते रमून गेले, केव्हा त्यांना ते पॅशन जाणवलं हे त्यांनाही लक्षात नाही आलं. आता निलेश निमकरांनी अतिशय प्रांजळपणे नमूद केलं आहे की माझ्या वर्गामध्ये जेव्हा मी मुलांना शिकवत असतो तेव्हा मला असं वाटतं की या मुलांना अनुभव मी देतो, मी अनुभव देणारा आहे आणि मुलं अनुभव घेणारे आहे असं वाटत होतं. पण नंतर मग निलेश निमकरांनी सांगितलं आहे की काही दिवसांनी माझ्या मनातला हा भ्रम निघून गेला. मग मला कळलं की माझ्या पुढे येणारे जे मुलं आहेत ते काही कोरीपाटी नाही, तर त्यांच्याकडचे अनुभव प्रचंड आहेत. म्हणजे एका ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलं आहे की या लहान लहान मुलं जे आहेत त्यांना शिकारीचा अनुभव आहे, पाण्यातनं मासे कसे पकडायचे तो त्यांना अनुभव आहे. मला मात्र फक्त जुळजुळ वाहणारी नदी एवढंच माहिती, पण त्या मुलांना त्या नदीतून मासे कसे पकडायचे हे देखील त्यांना माहिती आहे. आता काही वेळेला असं जाणवतं की आदिवासींची जी भाषा आहे ती वेगळी आणि आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकामधली जी भाषा असते ती वेगळी असते आणि 2 भाषांमध्ये जो हा खूप मोठा फरक आहे, या फरक असल्यामुळेच त्या मुलांना ती शाळा आपली वाटत नाही आणि अनेक मुलं शाळेपासून लांब पळतात. आणि आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती काय करते की ते मुलं शाळेपासून लांब गेले की त्यांच्यावरती ते असा एक शिक्का मारून टाकतात की नापास, अभ्यासामध्ये अप्रगत. असा आपण जेव्हा शिक्का मारून टाकू त्यावेळेला काय होईल, तर त्यावेळेला हे मुलं अजून लांब पळतील. म्हणूनच आता निलेश निमकरांनी एके ठिकाणी उल्लेख केला आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण याच्यामध्ये ज्या काही नवीन पद्धती आल्या आहेत, प्रकल्प पद्धत, कृतीयुक्त अध्यापन पद्धत, तर या पद्धतींचा आपण खूप चांगल्या पद्धतीने अवलंब केला पाहिजे. आणि तो अवलंब जर आपण आपल्या शाळांमध्ये केला तर निश्चितपणे आपले सर्वच प्रकारचे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील. अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे की निलेश निमकर ज्या ठिकाणी ग्रामीण भाग होता त्यांच्या मुलीचं नाव जीव होतं, छोटीशी मुलगी होती ती. मग निलेश निमकरांना प्रश्न पडला की माझ्या मुलीला मी कोणत्या शाळेत घालू. त्यांनी निश्चय केला, त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी निश्चय केला की माझ्या मुलीला मी जिल्हा परिषदच्याच शाळेमध्ये घालेन, मराठी माध्यमाच्याच शाळेमध्ये मी त्यांना घालेन, मुलीला घालेन. अनेक लोकांनी सल्ले दिले की अरे मराठी मीडियमच्या शाळेत काही भविष्य नाही आहे, पण त्यांनी निश्चितपणे त्यांना माहिती होतं की मातृभाषेतून शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या मुलीला शाळेत घातलं. आणि मला आवडलेली गोष्ट अशी आहे की निलेश निमकर सरांनी त्यांच्या लेखामध्ये, या पुस्तकामध्ये चांगली शाळा कशी निवडावी याबाबत त्यांनी काही निकष दिले आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे शाळा जवळ असावी. दुसरी गोष्ट आहे की शाळेमध्ये मुलांची संख्या कमी असावी. कमी का असावी, कारण शिक्षकाला जमतं मुलांकडे लक्ष देणं. तिसरी गोष्ट अशी आहे की ती जी शाळा आहे ना ती मुलांवरती अभ्यासाचं बर्डन आणेल, मार्कांचा दबाव आणेल अशी नसावी. म्हणजे दडपण देणारी शाळा नसावी, तर मुलांना मुक्तपणे आपली अभिव्यक्ती करता येईल अशी ती शाळा असावी. आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती अशी की आपल्या वर्गामध्ये त्या शाळेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून येणारे मुलं असावे. का आवश्यक आहे ही गोष्ट, कारण ते यासाठी की जो विशिष्ट समाजच तुमच्या शाळेमध्ये आला तर तुमच्या मुलाला त्या समाजाची ओळख कशी होणार. जर वर्गात सगळेच मुलं लखोपती असतील, सगळेच मुलं कारमधून येणारे असतील, तुमच्या मुलाला आजूबाजूला गरिबीसुद्धा पाहायला मिळणार नाही. आणि मग त्या मुलाला जर गरिबीची जाणीवच झाली नाही तर भविष्यात समाजामध्ये तो मुलगा कसं वागू शकेल. तर हा एक अनुभव त्यांनी म्हणून एक शाळेचे 4 निकष त्यांनी सांगितलेले मला खूप आवडले आहेत. आणि हे जे पुस्तक आहे या पुस्तकातली अजून एक गोष्ट मला आवडली की आपण मुलांना सांगत असतो की लोकशाही, शाळेमध्ये लोकशाही असावी असं आपण म्हणतो. मग शाळेमध्ये लोकशाही असावी यासाठी मग आपण कोणता विषय घेऊ शकतो, तर आपल्याला सगळ्यांना उत्तर माहिती आहे की आपण नागरिकशास्त्राविषयी शिकवतो, राज्यशास्त्राविषयी शिकवतो आणि पुस्तकातून आपण त्या मुलांना लोकशाही सांगत असतो.
पण निलेश निमकर यांनी एक इतका सुंदर प्रयोग या ठिकाणी दिला आहे की शाळेमध्ये लोकशाही निर्माण होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर घटना आवश्यक आहे. जशी देशाला घटना आवश्यक आहे तशी शाळेला पण घटना आवश्यक आहे. मग त्यांनी मुलांशी संवाद साधला की मुलांना आपल्याला शाळेसाठी काही नियम बनवायचे. देशाचे जे नियम आहेत त्याला आपण देशाची राज्यघटना म्हणतो. शाळेसाठी आपल्याला काही नियम तयार करायचे. मग कोणकोणते नियम आपल्याला तयार करता येऊ शकतील, असा जेव्हा एक मोठं प्रश्नचिन्ह निलेश निमकर सरांनी मुलांच्या पुढे मांडलं, त्यावेळेला त्या मुलांनी एक यादी केली नियमांची आणि ती यादी मग त्यांनी व्यवस्थित लिहून काढली आणि अशा पद्धतीने त्यांनी शाळेची घटना तयार केली. मला या ठिकाणी एक गोष्ट खूप आवडली की मुलांना सांगणं, पाठ करा, लोकशाही म्हणजे काय याचे तत्त्व पाठ करा. याच्याऐवजी जर आपण दैनंदिन जीवनातून मुलांना शिकवलं की असे असे नियम जर आपण केले आणि ते नियम जर आपण पालन केलं त्या नियमांचं, तर निश्चितपणे आपण खरी लोकशाही या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आणू शकतो. मी शिक्षक आहे, मला शाळेमध्ये शिकवायला खूप आवडतं. मला असं वाटतं की मला तर हे पुस्तक आवडेलच, पण अजून एक पुस्तक कोणासाठी उपयोगी पडेल, तर ज्या ज्या व्यक्तीला शिक्षणाची आवड आहे, ज्या ज्या व्यक्तीला मुलांशी बोलण्याची आवड आहे, ज्या ज्या व्यक्तीला असं वाटतं की काहीतरी चांगला बदल मला घडवायचा आहे समाजामध्ये, माझ्या मुलांमध्ये एक चांगला बदल घडवायचा आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीने शिकता शिकविता हे पुस्तक वाचणं अतिशय आवश्यक आहे. आणि अजून एक गोष्ट मला आठवते ती अशी की मी DEdला BEdला MEdला असताना आम्हाला 2 विषय होते, शैक्षणिक मानसशास्त्र आणि शैक्षणिक तत्त्वज्ञान. आणि आम्ही काय करायचो तर ते पुस्तक वाचायचो आणि पेपर लिहून आम्ही पास झालो. म्हणजे त्या पेपरमध्ये पास होणं ही गोष्ट अतिशय सोपी होती. पण शैक्षणिक मानसशास्त्र जर आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल, शैक्षणिक तत्त्वज्ञान जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायचं असेल, तर परीक्षा देऊन पास होणं हा उपाय नाही. तुम्हाला या ठिकाणी उभं राहावं लागेल, वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधावा लागेल, मुलांची मनं आपल्याला जाणून घ्यावी लागतील, पुस्तकं वाचावीच लागतील. पण पुस्तकं वाचता वाचता आपल्याला मुलांची मनं देखील वाचावी लागतील आणि त्यातूनच आपल्याला मानसशास्त्र, शैक्षणिक तत्त्वज्ञान हे विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकतील. त्या निलेश निमकर सरांनी अंगणवाडी चालू केली, पाळणाघरं चालू केली. कारण आदिवासी व्यक्तींच्या त्या गावामध्ये अशी एक पद्धत होती की लहान मुलांना सांभाळण्यासाठी ते शाळेत पाठवत होते. म्हणजे ज्यांना लहान भावंड आहे ते मुलं शाळेत यायचीच नाही, त्यांना घरी आईवडिलांनी काम दिलेलं असायचं की तू घरीच बस. निलेश निमकरांनी जो आव्हान होतं त्यांचं, त्या आव्हानाचा त्यांनी सामना केला आणि अंगणवाडी चालू केली, पाळणाघर चालू केलं आणि त्यातून त्यांनी मुलांना शाळेपर्यंत आणलं आणि मुलांशी एक चांगल्या पद्धतीने नातं जोडलं. मला आज खूप आनंद झाला आहे की एका चांगल्या पुस्तकावर मला तुमच्याशी बोलता आलं. मी तर मुलांकडून अनेक गोष्टी शिकलोच आहे, पण हे पुस्तक वाचून मला अजून एक नवीन जाणीव झाली की मी जे शिकलो आहे ना त्यापेक्षा जास्त गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांकडून शिकू शकेल. तुम्हाला सगळ्यांना मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांकडून कोणकोणत्या गोष्टी शिकल्या आहात ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की टाका. तुमच्या कमेंट्स ऐकायला मला खूप आवडेल. धन्यवाद. नमस्कार. शब्दांच्या या जंगलात ज्ञानाचा हजारा आहे, पुस्तकांच्या पानापानात अनुभवांचा पसारा आहे. नसे केवळ कागद तो तर विचारांचा खास आहे. अंधारा या आयुष्यात उजेडाचा कवडसा खास आहे. आज जागतिक पुस्तक दिन. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा करणे एक औपचारिकता नसून ती काळाची गरज बनली आहे. मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे डोळ्यांवर आणि मनावरती ताण येतो आणि हा ताण कमी करण्यासाठी वाचन हे अतिशय उत्तम असे औषध आहे. पुस्तक वाचताना आपण एक वेगळ्या विश्वात रमून जातो आणि त्यामुळे मनाला विलक्षण असा आनंद पण मिळतो. साने गुरुजींची श्यामची आई असो किंवा अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी असो, पुस्तक आपल्याला आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडून ठेवतात. वाचनामुळे आपल्या बोलण्यात आणि वर्तनात, विचारांमध्ये प्रगल्भता येते. दुसऱ्यांचे अनुभव आणि जीवन जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या पुस्तकांमधून जाणवल्यामुळे आपली सामाजिक संवेदनशीलताही वाढते. शब्दात ज्यांच्या क्रांतीचा अंगार आहे, ज्यांच्या लेखणीत न्यायाचा हुंकार आहे, अशा अण्णाभाऊंच्या फकीराची ही गाथा वाचताना अभिमानाने झुकतो माथा. आज जागतिक पुस्तक दिन. जगाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या पुस्तकांचे महत्त्व पटवून देणारा आजचा हा दिवस. या निमित्ताने मी एका पुस्तकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, ज्या पुस्तकाने केवळ मराठी साहित्यच नव्हे
तर माणुसकीचा इतिहाससुद्धा समृद्ध केला आहे. ते पुस्तक म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अजरामर कलाकृती फकीरा. फकीरा ही कादंबरी 1959मध्ये प्रकाशित झाली असून अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला समर्पित केली आहे. ब्रिटिश राजवटीत गुन्हेगार ठरलेल्या काही मांग समाजातील फकीरा नावाच्या तरुणाने आपल्या लोकांसाठी दिलेला हा लढा यात मांडला आहे. सन 1961मध्ये या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच या कादंबरीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीला वि स खांडेकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. फकीरा कादंबरीची कथा 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील आहे. ब्रिटिश राजवटीने काही समाजावर गुन्हेगार हा शिक्का मारला होता. याच समाजातील फकीरा नावाचा तरुण जो परिस्थितीमुळे गुन्हेगार बनला होता व समाज व्यवस्थेमुळे गांजलेला होता. फकीरा हा अन्यायाविरुद्ध लढणारा एक विद्रोही तरुण आहे. फकीराचे संपूर्ण जीवन एका तत्वावर आधारलेले होते. ज्यांची पोटं रिकामी आहे त्यांना भाकर मिळवून देणे हे पाप नव्हे तर पुण्य आहे असे मी मानतो. आपल्या समाजातील लोकांच्या हक्कांसाठी तो थेट ब्रिटिश सत्तेला आव्हान देतो. दुष्काळात गाव जगवण्यासाठी, टाणी धान्याची कोठारे लुटण्यासाठी व समाजाचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्यापर्यंतचा फकीराचा हा प्रवास अत्यंत अंगावर शहारे आणणारा असा आहे. मरणाला घाबरून जगणं म्हणजे मेल्यासारखं आहे. मरायचं तर वाघासारखं, ज्याच्या मृत्यूनेही शत्रूचा थरकाप उडाला पाहिजे असा विचार करणारा फकीरा हा अन्याय अत्याचाराविरुद्ध ताकदीने लढतो. तो स्वाभिमानी आणि नीतिमानही आहे. या कादंबरीचे सर्वात मोठे यश म्हणजे यात दिसणारा संघर्ष. दलित समाज, ब्रिटिश व समाज व्यवस्था यांच्यामध्ये होत असलेल्या संघर्षाचे वर्णन यात केले आहे. अण्णाभाऊंनी शोषितांच्या वेदनांना केवळ वाचा फोडली नाही तर त्यांना लढण्याची प्रेरणासुद्धा त्यांनी दिली आहे. या कादंबरीत सामाजिक न्याय, स्वाभिमान, बंडखोरी, स्वातंत्र्याची प्रेरणा आणि मानवी मूल्ये प्रभावीपणे मांडलेली आहेत. जातीय विषमता आणि गरीब जनतेची दुःख याचे वास्तववादी चित्रण अण्णाभाऊ साठेंनी आपल्या या फकीरा कादंबरीमध्ये केलेले आहे. दुष्काळाचे सावट असतानाही माणसांबद्दलचे प्रेम, संवेदनशीलता, करुणा या सर्व मूल्यांची जाणीव आपल्याला या कादंबरीमुळे होते. विष्णुपंत कुलकर्णी यांच्यामध्ये लोकांविषयी जिव्हाळा, प्रेम, सहानुभूती, आपुलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि फकीराबद्दलची काळजी आणि करुणा यात दिसून येते. दुष्काळात मरणारी माणसे वाचविणारा, महिलांची अब्रू वाचवणारा, महिलांना आत्मसन्मान प्राप्त करून देणारा, छळछावणीतून दुर्बलांची मुक्तता करणारा, खजिना लुटून गोरगरिबांमध्ये वाटणारा असा हा फकीरा खरा समाजसेवक दिसून येतो. फकीराची पत्नी राधा ही सुद्धा तितकीच धैर्यवान आणि कणखर समजूतदार स्त्री असून ती फकीराला त्याच्या संघर्षात खंबीरपणे साथ देते. फकीरा जेव्हा सरकारी तिजोरी लुटून गरिबांना वाटतो तेव्हा त्याच्या आईला आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची भीती वाटते. मात्र फकीरा आईला समजून सांगतो की माणूस एकदाच मरतो पण तो सन्मानाने मेला पाहिजे. या संवादावरून त्याच्या व्यक्तिमत्वाची उंची आपल्याला दिसून येते. ब्रिटिश अधिकारी फकीराला पकडण्यासाठी संपूर्ण गावाला ब्रिटिश दडतात. गावातील निरपराध लोकांचा छळ करू लागतात आणि त्यामुळे फकीरा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय घेतो. फाशीकडे जातानाही त्याच्या चेहऱ्यावर असलेली निर्भयता वाचकाला रडवते आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा देते. ही कादंबरी समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर प्रहार करणारी व आपल्याला सर्व गोष्टींवर विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. अण्णाभाऊ साठे यांची लेखणीची भाषा साधी, ओघवती आणि लोकसाहित्याशी जोडलेली आहे. ग्रामीण बोलीचा वापर आणि जिवंत संवाद यामुळे कादंबरी अधिक प्रभावी ठरते. फकीरा ही कादंबरी मराठी साहित्यातील एक अमूल्य असा ठेवा आहे. ती वाचकाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देते आणि सामाजिक समतेचा संदेशही देते. अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून समाजातील शोषितांच्या वेदना आणि त्यांच्या संघर्षाला प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे. त्यामुळे फकीरा ही कादंबरी केवळ वाचनासाठी नव्हे तर विचार आणि प्रवर्तन करायला लावणारी आहे.
पाने संपली तरी विचार संपत नाही असे पुस्तक म्हणजे फकीरा आहे. अन्यायाच्या काळोखात तळपणारा तो क्रांतीचा एक हिरा आहे. फकीरा कादंबरी वाचल्यानंतर असे लक्षात येते की पुस्तके केवळ माहिती देत नाही तर ती आपल्याला जगायला शिकवतात. अण्णाभाऊंच्या लेखनाची ताकद आजही तितकीच प्रखर आहे. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र करून संघर्ष करायला प्रवृत्त केले. फकीरा आपल्याला माणुसकी, त्याग, आत्मनिर्भरता शिकवते. आजच्या काळात जेव्हा समाज नैतिक मूल्यांपासून दूर जात आहे तेव्हा फकीराचा लढा आपल्याला स्फूर्ती देणारा आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देतो. प्रत्येक पुस्तक हे मानवी संस्कृतीचा वारसा आहे. तसेच पुढील पिढीला सुसंस्कृत आणि विचारशीलसुद्धा ही पुस्तकं बनवतात. ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ हेच मित्र आणि ग्रंथ हेच खरे वैभव. वाचनाची ही ज्योत आपल्या मनात अशीच तेवत राहू दे. शेवटी एवढेच म्हणेन की पुस्तके हे केवळ कागदाची पाने नाही तर ती मानवी प्रगतीची दारे आहेत. इंटरनेटच्या युगात माहिती खूप मिळेल पण ज्ञान आणि संस्कार हे मात्र आपल्याला पुस्तके देऊ शकतात. चला तर मग आजच्या या दिनी संकल्प करूया की आपण दररोज किमान काही वेळ वाचनासाठी देऊया. जगाला कवेत घेणारी ही ज्ञानाची अक्षय शिदोरी आहे. पुस्तके म्हणजे अनुभवांची एक अमूल्य अशी तिजोरी आहे. वाचाल तर वाचाल हा मंत्र मनी ठसवूया. पुस्तकांशी मैत्री करून आयुष्य समृद्ध बनवूया. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 23 एप्रिल हा दिवस सर्व जगभरामध्ये जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मला आवडलेलं एक पुस्तक याविषयी मी आपल्याशी संवाद साधू इच्छिते. नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक जे मी वाचलं आणि मला खूप आवडलं. हे पुस्तक लिहिलेलं आहे बेटी मेहमूदी यांनी आणि त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे लीना सोहनी या लेखिकेने. ही पुस्तक हे एका आईच्या संघर्षाची, आईच्या प्रेमाची कहाणी आहे. बेटी मेहमूदी ही आपल्या इराणी पतीसोबत आणि आपल्या मुलीसोबत इराणमध्ये येते. सहलीला म्हणून ती आलेली असते. परंतु परिस्थिती अशी निर्माण होते की तिला तिचा पती अमेरिकेत जाऊच देत नाही आणि तिला तिथेच राहावं लागतं. परंतु तिला तिथली संस्कृती आणि तिथल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आवडत नाही आणि तिला आपल्या देशात पुन्हा आपल्या मुलीला घेऊन जायचं असतं. त्यासाठी ती जो संघर्ष करते, त्यासाठी ती जो प्रयत्न करते, वेगवेगळ्या संकटांचा सामना करते आणि आपल्या मुलीला घेऊन ती पुन्हा आपल्या मायदेशी परतते. ह्या संपूर्ण कथेचं हे एक सुंदर असं चित्रण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. अवश्य वाचावं असं हे पुस्तक आहे. ही एका आईच्या साहसाची, एका आईच्या धैर्याची कहाणी आहे. आपल्या आईला मुलीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी ती किती मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करू शकते, तिची जिद्द आपल्या मुलांसाठी कुठपर्यंत जाऊ शकते याचं सुंदर असं चित्रण या पुस्तकामध्ये लेखिकेने केलेलं आहे. आणि शेवटी कितीही संकटांचा सामना करत करत ती आपल्या मुलीला घेऊन पुन्हा आपल्या मायदेशी परतते. असा हा प्रवास अत्यंत अवघड आणि अत्यंत कठीण असा प्रवास ती कशा पद्धतीने करते, त्यासाठी ती काय काय करते असं सुंदर चित्रण या पुस्तकामध्ये लेखिकेने केलेलं आहे. हे पुस्तक आपल्याला अत्यंत खिळवून ठेवतं. इतकं खिळवून ठेवतं की एकदा हातात घेतलं की हे पुस्तक आपल्याला सोडूच नाही आहे, ते वाचतच राहावं अशी आपली इच्छा होते. हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा आणि त्यातून ह्या जिद्दीची, ह्या प्रेमाची कहाणी समजावून घ्या ही सर्वांना माझी विनंती. ह्या 23 एप्रिल ह्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना एकच आवाहन करू इच्छिते की आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात, आजच्या AI युगामध्ये जरी आपण असलो तरी ही वाचनाची सवय ही सर्वांनी लावली पाहिजे. ती गोडी निर्माण झाली पाहिजे. कारण आपण जे वाचतो त्यातून आपण घडतो, त्यातून आपल्याला संस्कार मिळतात, आपली आकलनी शक्ती वाढते, आपली स्मरणशक्ती वाढते आणि म्हणूनच सर्वांनी पुस्तक अवश्य वाचावे. शेवटी मी एवढंच म्हणेन की लावा सवय पुस्तक वाचनाची, जीवनाला लावा सवय पुस्तक वाचनाची, मिळेल संधी पुढे जाण्याची, मिळेल संधी पुढे जाण्याची. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रगती पाटील. मी आता 8वी अची विद्यार्थिनी. मी आज तुमच्यासमोर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या पानिपत या कादंबरीविषयी थोडक्यात बोलणार आहे. भारताच्या इतिहासातील 3 युद्ध झाली. त्यात दिल्लीच्या मुघलांची आणि मराठ्यांचं आयुष्य बदलून टाकलं. ते म्हणजे पानिपतचे युद्ध, जे आतापर्यंत 3 वेळा झालं.
इसवी सन 1526 साली बाबर विरुद्ध सुलतान इब्राहिम लोधी यांच्यात झालं. त्यात बाबरने नवीन यंत्रतंत्र वापरून लढाई जिंकली आणि मुघलांचं साम्राज्य भारतात पायाबंद झालं. दुसरं युद्ध 1556 साली अकबराचा सेनापती बैरम खान हिमू जवळपास जिंकला होता, पण डोळ्यात बाण लागल्याने सेना गोंधळली आणि मुघलांचा विजय झाला. तिसरे युद्ध इसवी सन 1561 साली मराठी विरुद्ध अहमदशा अब्दाली यांच्यात झालं. मराठ्यांनी शौर्य दाखवलं, पण विश्वासघात आणि योजनेतील चुकांमुळे अहमदशा अब्दाली जिंकला. मात्र या युद्धानंतर अब्दालीही हादळून गेला आणि पुन्हा भारतावर आक्रमण करू शकला नाही. भारतात अनेक युद्ध झाली, पण विजेते बदलत गेले आणि त्याचे परिणाम भारताच्या इतिहासाला कलरवी देऊन गेले. धन्यवाद. कितीही संस्कृती बदलली, नवीन आधुनिक तंत्रज्ञान आलं तरी पुस्तकाशिवाय मात्र माणसाला पर्याय नाही. एक छोटंसं पुस्तक आहे ते जे मी वाचलं आणि त्याबद्दल मी त्यावर बोलणार आहे. यशशास्त्र नावाचं जे सलाम चाऊस यांचं हे साधारण 35 रुपयापर्यंत हे पुस्तक आहे. अगदी छोटंसं आहे, परंतु ते इतकं मोलाचं मार्गदर्शन करणारं आहे की मला थोडी खंत वाटते की मला जर आधी मिळालं असतं तर खूप फायदा झाला असता. यामध्ये एकच उद्देश दिलेला आहे की विचार बदला, जीवन बदलेल. माणसाने आपण अनेक विचार करत राहतो, परंतु जर आपण विचाराला योग्य दिशा दिली तर त्याचा खूप फायदा आपल्याला या पुढच्या जीवनामध्ये या पुस्तकामध्ये होऊ शकतो. नैसर्गिक नियमांचे आपण जर पालन करत आपल्या विचारांमध्ये बदल केला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. यश मिळणं हा काही योगायोग नसतो. कुठलं यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो. अगदी छोटीशी चिमणी असेल तर तिला घरटं बांधण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात, तर अगदी मोठ्यात मोठं यश मिळणाऱ्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात. मग त्याच्यासाठी हे मार्गदर्शन करणारं अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये आणि आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन त्यामध्ये आपल्याला पटवून दिलेलं आहे. तर नैसर्गिक नियम म्हणजे काय, तर जितके मोठे यश तितके जास्त प्रयत्न. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला वाटतं अरे बापरे ही किती यशस्वी आहे, किती मोठी आहे, किती नाव कमवलं आहे, किती पैसा कमवला आहे, पण त्यामागचे जे कष्ट आहे ते आपल्याला दिसत नाही. परंतु जेवढ्या मोठ्या व्यक्ती आहेत तेवढे जास्त कष्ट त्यांनी घेतलेले लक्षात येतात. यामध्ये नैसर्गिक नियमामध्ये आधी पेरावं आणि मगच उगवेल. समजा तुम्ही जे पेराल त्यातूनच आपल्याला छानपैकी यश उगवलेलं दिसतं. जेवढे कष्ट घेऊ तेवढा आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळतो. तर यामध्ये पहिलं उदाहरण आहे ती म्हणजे सवय. सवय हे आपल्या यशामधलं पहिली पायरी असं म्हटलं तरी चालेल. तर आपल्या काही ज्या सवयी आहे की ज्या आपल्या यशामध्ये अडथळा निर्माण करतात, पहिल्या या सवयी आपण बदलणं गरजेचं आहे. तर खूप काही त्यासाठी अवघड नसतं की मनाला जर आपण शिस्त लावली तर त्या सवयी बदलून आपण आपला यश निर्माण करू शकतो. यश मिळवण्यासाठी खूप बुद्धिमान असण्याची गरज नाही. आपल्या सवयी, आपले विचार हे जरी आपण बदललं, आपलं नियोजन, आपलं दैनंदिन जीवन यामध्ये जर आपण बदल केला तर आपण नक्कीच मोठे यशस्वी होऊ शकतो. परिस्थिती ही आपल्याला कुठेही अडवून ठेवू शकत नाही, परंतु जर आपण पाहिलं तर परिस्थिती जर आपण धरून ठेवली, किती अवघड परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीला दोष देत आपण ठरवू की नाही मला असं असतं तर असं मिळालं असतं तर मी यशस्वी झाले असते. तर जेवढे मोठे लोक आहेत त्यांनी त्या परिस्थितीला हाताळलं, त्याच्यातनं मार्ग काढला, परिस्थिती कवटाळून ठेवली नाही. कारण कुठलंही संकट, कुठलीही गोष्ट असेल तर त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, संकट आहे, ती दूर करणं आणि त्याच्या पुढे जाऊन आपण यश निर्माण करू शकतो, हे आपल्याला या पुस्तकामधून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतं. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत किंवा शालेय जीवनाच्या बाबतीत किंवा मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा विचार करता येईल की एखादी परीक्षा असेल, मुलाखत असेल तर पहिल्यांदा आपल्याला खूप टेन्शन येतं, त्रास वाटतो की अरे बापरे आपल्याला होईल की नाही. मग ही जी कठीण परिस्थिती जर आपण छान पद्धतीने हाताळली तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो. म्हणून मुलाखत असेल किंवा परीक्षा असेल ती छान पद्धतीने पार पडल्यावर आपल्याला कळतं की अरे हे इतकं सोपं होतं. परंतु सोपं आहे, अवघड आहे ते सोपं करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली ती त्यामुळे आपल्याला ती गोष्ट सोपी वाटते. एकच गोष्ट सांगायची ती म्हणजे की समाजामध्ये 3 प्रकारचे व्यक्ती असतात. म्हणजे मला जो पटलेला यातला नियम येतो
की 3 प्रकारच्या व्यक्ती. ती पहिली व्यक्ती असते ती म्हणजे की एखादं काम दिलं तर नकार देणं, की नाही मी हे काम नाही करू शकत, कारण तिला स्वतःबद्दल विश्वास नसतो, त्यामुळे ती व्यक्ती काम करत नाही. दुसरी व्यक्ती असते की ओके ठीक आहे करून टाकू, अशा पद्धतीने ती कसं तरी ते काम पूर्ण करते, समोरच्याला नकार देत नाही, परंतु ते काम पूर्ण मात्र करण्याचा आनंद त्या व्यक्तीला मिळत नाही. तिसरी जी व्यक्ती असते ती व्यक्ती दिलेलं काम अतिशय आनंदाने स्वीकारते आणि त्या कामामध्ये खूप छान पद्धतीने ते काम पूर्ण करून समोरच्यालाही आनंद देते आणि स्वतःलाही आनंद घेते. आणि या सगळ्या गोष्टीतनं आपल्या लक्षात येईल की तिसरी व्यक्ती यशस्वी होते. म्हणजे एकच काम आहे, परंतु आपण ते काम कसं करतो त्यावरून आपलं यश निर्माण होत असतं. चांगलं काम केलं तर देणाऱ्या व्यक्तीला आनंद होतो आणि करणाऱ्या व्यक्तीला आनंद होतो. आणि म्हणून यशस्वी व्यक्ती हे दिलेलं काम अतिशय उत्तम पद्धतीने करतात आणि त्यामुळे ते यशस्वी होतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतो आपण. त्यामध्ये अपयशामध्ये पहिलं आहे की आपल्या स्वभावातला दोष म्हणजे तक्रार करणं. बऱ्याचदा आपण हे नाही ते नाही असंच आहे तसंच आहे ज्या तक्रार करतात, जेवढा जास्त आपण तक्रारी करू तेवढा आपण यशापासून दूर जात असतो. तर तक्रारी किंवा परिस्थिती हाताळणं, तक्रारी दूर करणं हे आपल्या स्वभावामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. मग यशस्वी होण्यासाठी आपण नेमकं काय करायचं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय हवं आहे, कोणत्या गोष्टीत यश मिळवायचं हे ठरवायचं, ते लिहून काढायचं, ते किती दिवसात पूर्ण करायचं याची तारीख लिहून काढायची आणि नंतर त्यासाठी आपल्याला काय काय करायचं त्या कामांची यादी करायची आणि नंतर लगेचच कामाला लागायचं. उद्यापासून नाही, त्या क्षणापासून आपण कामाला लागायचं आणि दररोज त्याचं थोडं थोडं छोटं काम करत राहायचं आणि त्यावरती विचार करत राहायचा. चांगल्या प्रकारे जर आपण विचार करून काम नियोजनबद्ध केलं तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. नमस्कार. नमस्कार. आज जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज मी माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल, हो हे पुस्तक माझं आवडतं आहे, नॉट विदाउट माय डॉटर. येस, हे पुस्तक इतकं सुंदर आहे की मी याला माझ्या शब्दात कसं एक्सप्लेन करू हे मला सांगतच नाही. खरं तर यामध्ये शिकण्यासारख्या आणि शिकवण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकाच्या लेखिका बेटी महमूदी आहे व त्या लेखिकेची म्हणजे जिने हे सगळं सोसलं आहे, भोगलं आहे, तिची मुलगी बेटी महतो. पतीचे नाव सय्यद आणि ज्यांनी याला मराठीतून ट्रान्सलेट केलेलं आहे त्या लीना. हो, तर या पुस्तकाची सुरुवात अतिशय छान होती. मी हळूहळू यात गुंग झाले आणि पुढे काय होईल याचा विचार करता करता कधीही पुस्तक संपलं हे मला कळालं नाही. त्यात इतकी इमोशनल क्षण आहे की मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, पण तरीही ते खूपच सुंदर पुस्तक. त्या बाईने ते इतकं सगळं तिच्या पतीचं खूप सोसलं. आपल्या पतीच्या नजरकैदेतून कसं सुटका करायची हे तिला कळतच नव्हते. खरं तर तो पहिले खूपच चांगला होता, पण हळूहळू त्याने त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली. हो, आता आपण सुरू करूया आपल्या गोष्टी. अमेरिकेतील एका सुंदर शहरातली एक सुंदर मुलगी. हो, ती खूपच सुंदर होती, हळवी होती आणि छान. खरं तर मला ती कशी होती, तिने कसं हे सगळं सहन केलं हे सांगतानाही कसं तरी वाटतं, पण तरीही मी सांगते. तिला एक मुलगा आवडला. तिने आणि त्याने दोघांनीही, त्या मुलाचं नाव होतं सय्यद. त्या दोघांनीही मिळून कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर ते भरपूर वर्ष सोबत राहिले. त्यांना एक सुंदरशी मुलगी झाली, जिचं नाव त्याने महतो ठेवलं. आणि त्यानंतर त्याने जेव्हा ती मुलगी 6 वर्षाची झाली, हो एवढ्या वर्षांनंतर तो एकदम शांततेने, एकदम जो संस्कारी पती असो त्याच्यासारखं वागला. पण हळूहळू त्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. खरं तर हे त्याने अमेरिकेमध्ये नाही दाखवलं, हे त्याने त्याच्या कंट्री म्हणजे इराणमध्ये नेऊन दाखवलं. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तो, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी हे तिघं जण
इराणच्या दिशेने निघाले. विमाना प्रवासात त्यांनी भरपूर गप्पा मारल्या, सोबत खूप छान टाईम स्पेंड केला. शेवटी ते इराणला जाऊन पोचले. जेव्हा ते इराणला गेले तेव्हा तिच्या सय्यदची जी बहीण होती, त्याची जी बहीण होती, तिने तिला अगोदर बुरखा दिला. तिला थोडंसं पहिले अनकम्फर्टेबल वाटलं, पण तिने हळूहळू त्याची सवयही करून घेतली. तिला वाटलं हे असे का वागताय, मी तर लग्नाच्या आधीच अट घातली होती की मी तुझ्या धर्माकडे येणार. बहुतेक त्यालाही ते खटकलं असेल. त्यानंतर पुढे जाऊन त्याने तिला खूप मारलं, खूप त्रास दिला. त्याने नजर कैदीत ठेवलं. खरं थोडक्यात बोलायला गेलं तर तिला खूप त्रास दिला. रोज मारहाण, जेवणात कमी, सगळं. पाणी पिण्यासाठी सुद्धा कोणाचं तरी आपल्याला आज्ञा मागावी लागते. ही किती दुःखद गोष्ट आहे हे तुम्ही समजू शकता. खरं तुम्हाला हे सांगताना सुद्धा हृदयावर कसं तरी होतं आहे. पण मग तुम्हीही समजा, आज सुद्धा काही देशांमध्ये आणि काही आपल्या भारतात सुद्धा काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. बायांना हे सगळं सोसायला पडतं, पण त्या याच्यावर आवाजच उचलत नाही. का माहिती का बरं? पण ते अशा पतीला पती परमेश्वरही म्हणतात. परमेश्वराची वृत्ती कशी असते? सज्जन, सुशील आणि समजूतदार. पण तिचा पती तसा नव्हता. तो खूपच विचित्र होता. म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलावं आणि काय नाही बोलावं हेच मला कळत नाही. पण शेवटी तिने त्याच्या नजरकैदेतून सुटका केली. ते एका विमानाच्या प्रवासात जात असताना तिने वॉशरूमच्या नावाने ती बाहेर गेली. आपल्या मुलीला गेली बाहेर, म्हणजे विमानाच्या बाहेर गेली. तर ती त्या ज्या साईडला वॉशरूम असेल त्या सेक्शनमध्ये गेली आणि तिने 3 तास आपला श्वास बंद, म्हणजे श्वासाचा सुद्धा आवाज नाही येऊ दिला. एवढ्यासाठी त्याने तिला सगळीकडे शोधलं. त्याला शेवटी कळलं की ही इथेच लपलेली. मग तिथल्या क्रूने, म्हणजेच तिथल्या स्टाफने विमानातल्या, त्याला तिथून बाहेर काढलं. तिलाही देखील तिथून काढलं आणि शेवटी तिने त्याच्या नजरकैदेतून आणि खरं तर त्याच्या जाळातून सुटका केली. ती तिच्या माहेरी गेली आणि तिथे जाऊन तिने आपलं मन मोकळं केलं आईकडे की आई बाबा, मी तुमच्या विरोधात जाऊन खूप मोठी चूक केली आणि या व्यक्तीशी लग्न करून मी माझं आयुष्य बर्बाद करून घेतलं. पण आता मी माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही. तिला जे शिकायचे, जे करायचे, तिला तिच्या मर्जीने पण एक चांगला नवरा भेटला. हेच आजकालच्या सर्व पिढीला कळायला पाहिजे की आपण ज्या व्यक्तीसोबत राहतोय, ज्या व्यक्तीसोबत बोलतो उठतोय, तो व्यक्ती आपला ट्रस्टेबल आहे का? तो व्यक्ती आपण ट्रस्ट ठेवू शकतो याच्या आहे का? आपल्याला हे कळायला हवं. एवढंच सांगेन आणि सर्वांना पुस्तक दिनाच्या परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. त्यानिमित्ताने पुस्तकांचं वाचन करणं हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. या दिवसाच्या निमित्ताने केवळ पुस्तकांचा सन्मान करणे हा त्याचा मूळ उद्देश नाही, तर त्या निमित्ताने घराघरामध्ये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये ज्ञान, विचार आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाईल. पुस्तकं हे आपल्याला आपले खरे मित्र आहे, कारण की आपल्याला ते कधीही एकटे पडू देत नाही. संकटामध्ये देखील पुस्तकं आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि आनंदाच्या क्षणीही पुस्तकं आपल्या विचारांची उंची ही वाढवत असतात. एकंदरीत आपला संपूर्ण आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुस्तकं अतिशय गरजेचे आहे. पुस्तकातून जेव्हा आपण पुस्तक वाचतो, या पुस्तकातून आपल्याला जगाची ओळख होते आणि जगाचीच ओळख नाही तर उत्तुंग अशा व्यक्तिमत्व देखील आपल्याला पुस्तकांमधूनच भेटतात. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, या पुस्तक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एकच संदेश देईन की आपण अभ्यासाबरोबरच दररोजच थोडा वेळ तरी पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे की जेणेकरून
या पुस्तकांमुळे आपलं व्यक्तिमत्व हे उत्तम घडणार आहे आणि आपल्याला स्वतःची आपली ओळख होणार आहे आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतःचे विचार सक्षमपणे इतरांसमोर मांडू शकणार आहोत. आपल्यामध्ये एक निर्णय क्षमता येणार आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास देखील वाढणार आहे. तर आपण या जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांनी संकल्प करूया की मी रोज एक पुस्तक वाचेन आणि माझा ज्ञान विचार यांचा स्तर उंचवण्याचा मी प्रयत्न करेन. जेव्हा सर्व शाळांमध्ये आणि घरांमध्ये ही वाचन संस्कृती रुजेल तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक सुजाण नागरिक आणि संवेदनशील नागरिक घडेल असं मला वाटतं. धन्यवाद.